जी झाली आहे महत्त्वाची घोषणा जी झाली आहे ती ह्या सगळ्या करदात्यांची अपेक्षा लक्षात घेऊनच झाली आहे आणि एकंदरीत विचार करता त्याच्यामुळे एक आनंदाचं वातावरण टॅक्स पेअरमध्ये असणार आहे. साधारणतः जो काही मिडल आणि लोअर मिडल इन्कम ग्रुप आहे त्यांना खूप मोठा रिलीफ असेल. साधारणतः 12 लाखापर्यंत 1 लाख रुपयाचा फायदा होणार आहे. म्हणजे ज्याचं इन्कम 12 लाखापर्यंत आहे त्याला साधारण 70,000 ते 1 लाख इतका त्याचा इन्कम टॅक्स वाचणार आहे. म्हणजे त्याच्याकडे एक्स्ट्राचे 1 लाख रुपये राहणार आहेत. ते मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला दिसतील. त्याच्यामुळे गुंतवणूक वाढेल, त्याचे सेव्हिंग्ज वाढू शकतात, त्याचं जो काही वस्तू आणि सेवांवरचा खर्च आहे तोही वाढेल. आणि मला असं वाटतं सरकारची ही योजना असेल की जो प्रत्यक्ष करात जो काही 1 लाख कोटीचा त्यांना घाटा होणार आहे. आज इन्कम टॅक्सला सूट दिल्यामुळे 1 लाख कोटीचं नुकसान सरकारला होत आहे. ते 1 लाख कोटी हे अप्रत्यक्ष करामधून भरून काढलं जाईल. म्हणजे जीएसटी मधून ते कर आपण जेव्हा वस्तू आणि सेवा खरेदी करू त्याच्यामधून तो कर भरला जाईल. माझा प्रश्न आहे 12 लाखांपर्यंत तुम्ही म्हणता टॅक्स फ्री, पण 4 ते 12चा जो टप्पा आहे त्यामध्ये 5% आणि 10% आहे ते सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगतो, स्टँडर्ड डिडक्शनचे 75,000 होतं ते 1 लाख केलंय. आता 4 लाख रुपये म्हणजे ज्याचं उत्पन्न साधारणतः 4 लाख रुपये आहे त्या 4 लाख रुपयावाल्यांना कुठलंही इन्कम टॅक्सचं अगदी झिरो इन्कम टॅक्स असणार आहे. दुसरं 4 ते 8 लाख रुपये ज्याचं इन्कम आहे त्याला 5% इन्कम टॅक्स लागणार आहे. पण 5%चा अर्थ काय आहे तर तुम्ही जर सगळे एक्झम्पशन्स वापरले, तुमचं हाऊसिंग लोन असेल, हाऊसिंग लोनचं प्रिन्सिपल अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये डिडक्ट होतं, तुमचं इंटरेस्ट तुमचा त्याच्यामध्ये इन्कममध्ये डिडक्ट होतो, तुमचे LIC असेल, तुमच्या इतर ज्या गुंतवणूक आहेत, तुमचे बचत खाते आपल्याचं पोस्ट ऑफिस बचत खाते असतील याच्यातलं उत्पन्न असेल, ह्या सगळ्यांचं जर तुम्ही एक्झम्पशन घेतलं तर तुम्हाला 8 लाखापर्यंत झिरो टॅक्स आहे. तसंच 8 ते 12 लाखापर्यंत 10% टॅक्स आहे. पण त्याच्यात सुद्धा हे सगळं जर त्यांनी क्लेम केलं तर त्यांना सुद्धा झिरो टॅक्स मिळू शकेल. पण याचा अर्थ त्यांना झिरो असेलच असं नाही. ज्यांनी क्लेम केलं त्यांनाच तो झिरो टॅक्स असणार आहे. सगळ्यांना शक्य आहे का हे? सगळ्यांना, ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना शक्य आहे. ज्यांनी गुंतवणूक नाही केली त्यांना काही प्रमाणात टॅक्स भरावा लागेल, 10% टॅक्स भरावा लागेल. समजा एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न 10 लाखांपर्यंत आहे, ऊसाचं बिल वगैरे येत असेल तर? नाही, शेतीचं उत्पन्न तर तसंही एक्झम्प्टेडच आहे. शेतीचं उत्पन्न इन्कम टॅक्सच्या नेटवर्कमध्ये येत नाही. आणि नोकरदार जर असेल आणि जर तेवढा पगार असेल तर समजा लोन नसेल तर मग काय? साधारणतः असं आहे की 10 लाखाचं उत्पन्न 12 लाखाचं उत्पन्न असेल आणि त्याच्या गुंतवणूक असेल, घराचं कर्ज काढलं असेल तर त्याला झिरो टॅक्स लागेल. साध्या भाषेत झिरो टॅक्स लागेल. आणि इतर ज्या घोषणा केल्या त्याबद्दल? मला असं वाटतं इतर महत्त्वाच्या गोष्टांमध्ये एक जर ब्रॉडली बघायचं असेल तर एक गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. मागच्या काही बजेटपासून आपण बघतोय की हे गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चरवरती खूप फोकस करत आहे, कारण त्यांना विकसित भारत त्यांचं जे काही 2047 लक्ष आहेत ते पूर्ण करायचं आहे. त्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर, टुरिझम आहे आणि यूथसाठी खूप योजना त्यांनी आणल्यात. हायर एज्युकेशनमध्ये त्यांनी केले 10,000 मेडिकल सीट्स वाढल्यात किंवा IIT मध्ये फेलोशिप्स दिल्यात. तर मला असं वाटतं यूथच्या दृष्टीने आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने हे बजेट खूप महत्त्वाचं ठरणार आहे. शेवटचा प्रश्न, बिहार राज्याची विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन तिथली घोषणा झाली, महाराष्ट्राला काय मिळालं असं वाटतं? मला असं वाटतं हा थोडा राजकीय प्रश्न आहे आणि मी